सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. डोंगरांमध्ये दाट धुके पसरले होते. वाऱ्याचा आवाज भयानक वाटत होता. अचानक अंधारात एक ओरड ऐकू आली, आई मला वाचव. त्या हाकेनंतर काही सेकंद पूर्ण शांतता आणि मग अचानक एक तेजस्वी प्रकाश त्या काळोखात चमकला. तो प्रकाश नेमका कोणाचा होता आणि त्या रात्री त्या भक्तासोबत काय घडलं हे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. नाशिकजवळील एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक साधा पण अतिशय श्रद्धाळू तरुण राहत होता. घरची परिस्थिती खूप साधी होती, पण त्याच्या मनात एक गोष्ट मात्र मजबूत होती, ती म्हणजे सप्तशृंगी मातेवरचा अढळ विश्वास. लहानपणापासूनच त्याची आई त्याला सांगायची, कितीही मोठं संकट आलं तरी माते विश्वास ठेव, ती कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. गणेश दरवर्षी नवरात्रीत डोंगर चढून मातेचं दर्शन घ्यायला हजारो पायऱ्या चढताना तो थकत असे, पण जय माता दी म्हणत तो पुन्हा उभा राहत असे. त्याच्या मनात एकच भावना असायची, आई माझ्यासोबत आहे. एके दिवशी त्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं. त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खूप बिघडली. डॉक्टरांनी सांगितलं की लगेच शहरात नेलं नाही तर जीवाला धोका होऊ शकतो. पण गावात ना व्यवस्थित रस्ता, ना पैसे, ना वाहन, सगळं काही अशक्य वाटत होतं. शेवटी गणेशने ठरवलं की काही झालं तरी वडिलांना वाचवायचं. रात्रीचं तो त्यांना घेऊन निघाला. पावसाळ्याचे दिवस होते. अशात काळे ढग, विजांचा कडकडाट आणि रस्त्यावर पूर्ण अंधार. डोंगराच्या वळणावर येताच अचानक त्याची गाडी बंद पडली. कितीही प्रयत्न केला तरी ती सुरू झाली नाही. आजूबाजूला कुणीही नव्हतं. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. त्या क्षणी गणेशच्या मनात भीती घर करून गेली. त्याने आकाशाकडे पाहिलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं आणि तो मोठ्याने म्हणाला, आई सप्तशृंगी, आज मला सोडू नकोस, माझ्या वडिलांना वाचव. त्या क्षणी वाऱ्याचा आवाज अचानक थांबला. वातावरण पूर्ण शांत झालं. गणेश थोडा पुढे चालू लागला आणि अचानक त्याच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून हळूहळू एक स्त्री पुढं आली. लाल साडी, कपाळावर मोठं कुंकू, डोळ्यात अपार करुणा. तिचं रूप इतकं दिव्य होतं की गणेश काही क्षण काहीच बोलू शकला नाही. ती स्त्री शांत आवाजात म्हणाली, घाबरू नकोस, मी आहे ना. तिने वडिलांच्या डोक्यावर हात ठेवला आणि काही क्षणातच त्याच्या श्वासाची गती स्थिर झाली. गणेशच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. ती त्या स्त्री त्याला पुढे चालायला सांगू लागली. तो तिच्या मागे चालत राहिला आणि काही वेळातच ते मुख्य रस्त्यावर पोहोचले. गणेश मागे वळून पाहतो तर ती स्त्री तिथे नव्हती. फक्त हवेत मंद सुगंध आणि जमिनीवर काही फुलं पडलेली होती. सकाळी गावकरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं, गणेशचे वडील पूर्णपणे बरे झाले होते. गणेशला तेव्हा समजलं, त्या रात्री जी स्त्री त्याला दिसली ती कोणी साधी स्त्री नव्हती, ती स्वतः सप्तशृंगी माता होती. पण खरी गोष्ट इथे संपत नाही. काही दिवसांनी गणेश पुन्हा त्या ठिकाणी गेला आणि तिथे जे पाहिलं ते अजूनही एक रहस्यमय आहे. ज्या ठिकाणी त्या रात्री देवीने त्याला दर्शन दिलं होतं तिथे आजही प्रत्येक पौर्णिमेला अचानक लाल फूल आणि कुंकू प्रकट होतं. गावकरी म्हणतात, आजही एखादा भक्त संकटात अडकतो तेव्हा त्या डोंगरावर एक तेजस्वी प्रकाश दिसतो. तो प्रकाश नेमका कोणाचा असतो आणि आजही देवी ती येते का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. पण देवी अदृश्य मार्गाने येऊन भक्ताला मदत करत असते. तुमचा जर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जय सप्तशृंगी माता लिहायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया लाईव्हमध्ये देखील. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.